बातमी मुंबईतून मुंबई विमानतळावरती गांजा जप्त केलेला आहे। हायड्रोफोनिक हा गांजा आहे। 4.5 किलो गांजा जप्त केला आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली। मुंबई विमानतळावर तब्बल 4.5 किलो हायड्रोफोनिक गांजा जप्त केलाय। गांजाची किंमत ही सुमारे 4.5 कोटी असल्याची माहिती समोर येते आहे। मुंबई विमानतळावरती ही कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत 2 जणांना अटक केलेली आहे आणि याचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जात आहेत का याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडलेत। चेतन, तब्बल 4.5 किलो गांजा जप्त केलेला आहे आणि याचे धागेदोरे सुद्धा तपासण्याचं काम आता मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। नक्कीच आपण जर पाहिलं जगदीश तर ही कारवाई जी आहे ही 3 आणि 4 डिसेंबर रोजी करण्यात आलेली आहे। जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई जी आहे ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेली आहे। आणि यात आपण जर पाहिलं तर हायड्रोफोनिक प्रकारचा जो गांजा आहे तो खरं तर जप्त करण्यात आलेला आहे आणि याची किंमत जी आहे ती तब्बल 4.5 कोटीच्या अधिक असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। मात्र आपण जर पाहिलं तर एका विशिष्ट पद्धतीनं हा गांजा जो आहे तो मुंबईमध्ये आणला गेला होता। व्हॅक्यूम सील बंद करून प्लास्टिक पॅकेटमध्ये लपवून ट्रॉली बॅग मध्ये खरं तर हा गांजा जो आहे तो आणण्यात आला होता आणि DRI ला संशय आल्याने त्यांनी जे आरोपी जे आहेत 2 आरोपी यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र आपण जर पाहिलं तर जो गांजा विकणारा होता त्याला देखील या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। जगदीश, दरम्यान चेतन, दोघांना ताब्यात घेतलेला आहे। हा गांजा कुठून आलेला आहे, कुठल्या विमानानं आला, कुठल्या देशातून मुंबईमध्ये आला, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? जगदीश, या संदर्भात अजून अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये। मात्र हा जो गांजा आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गांजा आहे आणि याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे आणि त्याचसोबत या गांजाची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते आणि अशा पद्धतीचा गांजा जो आहे तो या आधी देखील मुंबई विमानतळावर पकडण्यात आला होता। या गांजाची किंमत देखील अवाढव्य असते। बाजारात आपण जर पाहायला गेलं तर मोठी मागणी आहे आणि त्यामुळे हा गांजा जो आहे हा इल्लीगली स्मगल जो आहे तो भारतात केला जातोय। मात्र चेतन, ज्या दोघांना अटक केलेले आहे ते दोघे कुठल्या देशाचे नागरिक आहेत? ते सध्या भारतीय नागरिक असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। हे आपल्या देशात बाहेरून आलेले होते। त्यांची अधिकृत माहिती अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाही। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल।